कदाचित तुम्ही डिप्रेशनकडे चाललेले असू शकता. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, 4 लोक काय म्हणतील. तसंच डिप्रेशन पण सिरियसली घेण्यासारखा एक आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला निराश वाटायला लागतं. तर ग्रेट बनायचं नाहीये लाईफमध्ये. हा मर्द को दर्द नाही होता, ज्यांच्याकडून तुम्हाला नेगेटिव्हिटी फील होते. डिप्रेशन वरती उपचार. आता डिप्रेशन वरती उपचार करायचं झालं तर बेसिकली आज म्हणजे तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रश्न होते ना त्या प्रश्नांवरून मी 7 सोल्युशन्स काढलेले आहेत. हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनाली, सायकोलॉजिस्ट अँड काउन्सलर. आपण एक सिरीज सुरू करतोय. त्या सिरीज मध्ये प्रश्न तुमचे उत्तरं आमची याच्यावरती आपण खूप साऱ्या प्रश्नांची चर्चा करतो. लास्ट टाइम जी एक स्टोरी ऍड केली होती ती करिअर रिलेटेड होती. त्याच्यामध्ये करिअर कसं करायचं, करिअरच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम असू शकतात, त्याला कशा पद्धतीने फेस करायचं, काय काय ऑप्शन्स असू शकतात, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. पण आज ज्याच्यावरती चर्चा करणार आहोत किंवा आज जो प्रश्न मी विचारला होता दॅट इज कॉल्ड डिप्रेशन. बऱ्यापैकी वेळा ना आपल्याला डिप्रेशन कॉन्सेप्टच माहिती नसते आणि छोटी छोटी मुलं पण म्हणतात मी डिप्रेशन मध्ये, किंवा कुठल्याही मानसिक आजाराला जर कळत नाही आपल्याला आपण त्याला डिप्रेशन मध्ये म्हणून देतो. किंवा एखादा आपला मित्र नाराज वाटायला लागला आपण तो का डिप्रेशन मध्ये गेलाय. पण ऍक्च्युली डिप्रेशन हे एवढा साधा शब्द आहे का, आणि खरंच त्या डिप्रेशनला कसं घ्यायचं आपण हे आज आपण या प्रश्न उत्तरांमधून समजून घेणार आहेत. सो डिप्रेशनच्या रिलेटेड जे प्रश्न आम्ही विचारले त्याच्यात मला वाटतं जवळजवळ कमीत कमी 150 प्रश्न तर आमच्याकडे आलेले आहेत. सगळे प्रश्न एकत्र करून आम्ही एक पूर्णपणे सिक्वेन्स तयार केलाय की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन काय असतं, कसं दिसतं, कशा प्रकारे असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतील. मग आता तुम्ही विचारलेले प्रश्न कशा प्रकारचे, तर बेसिकली डिप्रेशनचे कॉजेस काय आहेत, किंवा मग एखादी व्यक्ती तुम्हाला टोमणे देऊन बोलत असेल आणि मग त्याचं तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता, किंवा सतत एकच विचार डोक्यामध्ये फिरत असतो त्याला आपण काय म्हणू शकतो, किंवा खूप जास्त अटॅचमेंट असल्यावरती डिप्रेशन येऊ शकतं का, त्याच्यासोबत घरातल्या लोकांच्या बिहेवियरमुळे डिप्रेशन येऊ शकतं का, नंतर काहीच कळत नाहीये किंवा सगळं कळतंय पण वळत नाहीये अशी कंडिशन झालीये, ह्या प्रश्नांची उत्तरं. नंतर हाऊ टू हँडल एव्हरी सिच्युएशन विथ स्माइल, म्हणजे आनंदाने सगळ्या सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या, मन जर कशातच लागत नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मग ही काय टर्म आहे, अशा खूप सारे प्रश्न आहेत. जसं की काहीच चांगलं वाटत नाहीये, सगळ्या गोष्टींमध्ये निरसता येते, मग याला आपण काय म्हणू शकतो. सो डिप्रेशन बद्दल जे मी क्वेश्चन्स विचारलेत बऱ्यापैकी लोकांना त्यांना जो अर्थ कळला डिप्रेशनचा तो त्यांनी सांगितलाय. पण ऍक्च्युली डिप्रेशनचा अर्थ काय हे आता आपण समजून घेऊया. प्रश्न तुमचे, उत्तरं आमची, आणि बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट विथ माय ऑल एक्सपिरियन्सेस मी ट्राय करेल की तुम्हाला योग्य गोष्टी पोहोचवण्याचा. सो तुम्हाला या सिरीजमध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या लोकांबद्दल तुम्हाला असं वाटतं की ते डिप्रेशनला फेस करत आहेत तर त्यांना पण ही लिंक शेअर करायला विसरू नका. सो बेसिकली आपण सुरू करतोय द डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? सो बेसिकली पहिला आपल्याकडे प्रश्न आलाय डिप्रेशन म्हणजे काय. तर आपण अंडरस्टँड करून घ्यायचंय की डिप्रेशन हा एक खरंच खूप सिरियस डिसीज आहे. जसं की आपल्याला सर्दी, खोकला किंवा एखादा आजार होतो, अशा प्रकारच्या गोष्टी होतात की ज्या आपण खूप सिरियसली घेतो. तसंच डिप्रेशन पण सिरियसली घेण्यासारखा एक आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला निराश वाटायला लागतं, तणाव येतो, आपण ओव्हरथिंक करतो, आपल्याला गोष्टींमधला इंटरेस्ट निघून जातो. अशा प्रकारचं ज्यावेळेस निरस असं बिहेवियर आपल्यामध्ये यायला लागतं तर त्याला आपण डिप्रेशन असं म्हणू शकतो. सो इट इज. डिप्रेशन कसं दिसतं? डिप्रेशन ऍक्च्युली ना दिसून येत नाही. म्हणजे बऱ्यापैकी लोक अशी असतात की जी तुम्हाला, म्हणजे कितीतरी केसेस आपण ऐकतो ना की म्हणतात मॅडम अहो सकाळी तो माझ्याशी बोलून गेला आणि रात्री त्याने सुसाईड केलं, किंवा त्या दिवशी आम्ही सोबत होतो आणि अगदी त्याच्या चेहऱ्यावर वाटलं नाही मॅडम तो असं करेल, आणि बघा ना दुसऱ्या दिवशी त्याने सुसाईड केलं. म्हणजे इथपर्यंत असतं की काही लोकांच्या चेहऱ्यावरती डिप्रेशन दिसतं पण काही लोकांच्या चेहऱ्यावरती डिप्रेशन दिसत नाही. आता बेसिकली डिप्रेशन असल्यावरती काय जाणवतं, म्हणजे ते दिसेल कसं, तर आयसोलेट करतील ती लोक तो स्वतःला, असं म्हणतील की मला नाही यायचं पार्टीजला, की जी ती लोकांना पार्टीजला जायला आवडायचं त्यांना. एखाद्या व्यक्तीला जर कलरिंग किंवा स्केचिंग करायला आवडत असेल तर ते करणं सोडून देणं, किंवा कामातल्या कुठल्या गोष्टी असतील आवडत असतील तर ते करणं सोडून देणं, म्हणजे आवडीच्या गोष्टी सोडून देणं, स्वतःला आयसोलेट करणं, चिडचिडेपणा, एकटं राहणं,
नंतर आपणच कुठेतरी खूप नेगेटिव्ह आहेत, आपणच कुठेतरी चुकीचं आहे असा विचार करणं. तर हे थोडंसं असं दिसतं आणि लोक शांत होऊन जातात. म्हणजे खूप जास्त एक्सप्रेसिव्ह नसतात, एकदम असे शांत होऊन जातात. सो बेसिकली अशा काही गोष्टी आसपास खूप तीव्रतेने जाणवत असतील, तर स्वतःमध्ये जाणवत असतील, तर कदाचित तुम्ही डिप्रेशनकडे चाललेले असू शकता. डिप्रेशनची भावनिक आणि वैचारिक लक्षणं काय आहेत? आता डिप्रेशनची मोस्ट ऑफ द भावनिक आणि वैचारिक लक्षणं जर आपण विचार करायचा झाला, तर भावनिकरित्या आपण खूपच ड्रेन फील करतो. सतत रडू येणं, सतत चिडचिड होणं, सतत वाईट वाटणं, किंवा एकटं एकटं राहणं, निरसता जाणवणं. मोस्ट ऑफ द डिप्रेशनची एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तो एक मूड डिसऑर्डर आहे. तर तुमचे मूड आहेत ना, ते एकदम डाऊनला जाणं, एकदम तुम्हाला चांगलं न वाटणं, हे सगळं तुमच्या भावनिक गोष्टींमध्ये येतं. वैचारिक गोष्टींमध्ये बऱ्यापैकी असं होतं की मी काय करू नाही शकत आहे, मी अपयशी आहे, मला ह्या गोष्टी जमत नाही. मग कुठलीही गोष्ट बोललं की ते निगेटिव्हरित्या घेणं. तर ह्या गोष्टी शक्यतो या भावनिक आणि वैचारिक गोष्टींमध्ये जाणवत असतात डिप्रेसिव्ह लोकांची. डिप्रेशनची शारीरिक लक्षणं काय आहेत किंवा वर्तनात काय बदल होतात डिप्रेशनमुळे? आता डिप्रेशनची शारीरिक लक्षणं अशी आहेत की काहीच करू न वाटत, डोकेदुखी, अंगदुखी. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत बरं का, म्हणजे बऱ्यापैकी माझ्याकडे येतात लोक, रिपोर्ट नॉर्मल आहेत मॅडम, अशा फाईल्स असतात. म्हणजे परवा तर माझ्याकडे एक केस आली, लिटरली 7 फाईल होत्या माझ्या समोर. त्यांच्या MRI केलंय, CT स्कॅन केलंय, ह्या त्या सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, तरीही माणूस आजारी आहे. ECGचे रिपोर्ट्स आहेत, EEGचे रिपोर्ट्स आहेत, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीही आजारी वाटतंय. मला काहीतरी होईल आणि माझं कसं तरी मला होईल, आणि खूप नेगेटिव्ह झोनमध्ये स्वतःला लोटणं. तर हे शारीरिक लक्षण खूप तीव्रतेने तुम्हाला जाणवू शकतं. पोट खराब होणं, पोटाचे प्रॉब्लेम्स, बऱ्यापैकी अपचनाचा त्रास असेल, इवन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक लेवलला. तुम्हाला झोप न येणं असेल, झोपच येत नाहीये, कितीही प्रयत्न केला झोपच येत नाही. काही लोकांना तर मेडिसिन घेतल्यानंतरही झोप येत नाही. सो बेसिकली ह्या शारीरिक गोष्टी तुम्हाला जाणवतील. तुमच्या म्हणजे डिप्रेसिव्ह जर तुम्ही होत असाल, तर ह्या शारीरिक गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. डिप्रेशनचे रिझन्स काय आहेत? ओके, आता डिप्रेशनचे रिझन्स आपण म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले ना, हे का होतं, ते का होतं, असं का दिसतं, किंवा मग कुणी फॅमिली बद्दल विचारलं, कुणी करिअर बद्दल विचारलं, कुणी रिलेशनशिप बद्दल विचारलं. तर ना, डिप्रेशनची एक मूळतः 4-5 कारणं बेसिक आपण अंडरस्टँड करून घेतली पाहिजेत. पहिलं कारण डिप्रेशनचं असं असू शकतं की जेनेटिकली डिप्रेसिव्ह आहात तुम्ही. म्हणजे मूड डिसऑर्डर आहे की आजोबांना होतं, किंवा बाबांना होतं, किंवा आईला होतं, आईला डिप्रेशनचा त्रास होता, आणि जेनेटिकली अनुवंशातून तो मलाही आलेला आहे. म्हणजे आईचे बिहेवियर तशा पद्धतीचे लहानपणापासून तिला बघितलेलं आहे, त्या सगळ्या जेनेटिकली गोष्टी आलेल्या आहेत. इवन हे पण राहतं की जर आईच्या गर्भात तुम्ही ज्यावेळेस होता, त्यावेळेस जर आईने खूप जास्त ताण सहन केलेला आहे, खूप निगेटिव्ह गोष्टींमधून ती गेलेली आहे, खूप जास्त दाबून जगलेली आहे, खूप जास्त रडलेली आहे, अग्रेसिव्ह झालेली आहे, तर अशा प्रकारचं बाळ ज्यावेळेस पोटात असताना जर आईचे टँट्रम्स असतील, तर ते बाळ जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी डिप्रेसिव्ह बिहेव करू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट झाली की सामाजिक. म्हणजे बऱ्यापैकी लोक सुसाईड पर्यंत जातात. म्हणजे सुसाईड इट इज द प्लॅन्ड मर्डर असं आपण म्हणत असतो. कारण सोसायटीमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला डिप्रेशन देतात. म्हणजे मी असं म्हणते की मूर्ख आहेत ती लोक जे म्हणतात, अरे ह्याचा इमोशनल बॅलन्स चांगला नाहीये म्हणून ह्याने डिप्रेशन झालं आणि म्हणून तो डिप्रेसिव्ह झाला. असं नाहीये. EQ मॅटर करतो. EQ खूप कमी असेल तर लोक डिप्रेस्ड होऊ शकतात, पण सुसाईड करण्यापर्यंतचं म्हणजे लहानपणापासून सोसायटीमध्ये आपण अशा गोष्टी ऐकलेल्या असतील की जर वयाच्या ह्या वर्षापासून पोरगाने कमवलं नाही तर मग त्याला काय अधिकार नाहीये जगण्याचा, किंवा त्याला काय अधिकार नाहीये ह्या गोष्टी करण्याचा, किंवा मग यशाच्या बाबतीत, सक्सेसच्या बाबतीत आपण किती सारे ना गोष्टी निगेटिव्ह पद्धतीने ठेवलेल्या आहेत की कंपॅरिझन असेल, एवढे मार्क्स पाडले तरच असं, तेवढे मार्क्स पाडले तरच असं. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये, साच्यांमध्ये आपण स्वतःला फिक्स करू पाहतोय, आणि त्या साच्यात आपण फिक्स नाही बसलो, सोसायटीने तयार केलेल्या त्या साच्यामध्ये आपण फिक्स नाही बसलो, तर तुम्हाला जगण्याचा काय अधिकार नाहीये. अशा पद्धतीचं बिहेवियर बघतो आपण सोसायटीमध्ये. लहानपणापासून आईबाबांकडे बघत आलोय आपण, लहानपणापासून आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे बघत आलोय, आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या बिहेवियर्सवरून ते जे आपल्याला ट्रीट करतात, आपल्याशी जे काय वागतात, आणि
त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय वागलंय त्याला कुठेतरी कम्पेअर करत आपला मेंदू ऑर्गनाइज्डच होत नाही आणि गोष्टी खूप कन्फ्युजन मध्ये जातात. एखादी चूक झाली, आता सोसायटीमध्ये चूक करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा करणं अशा पद्धतीनेच बघितलं जातं. एखाद्या मुलाने चुकून एखाद्या मुलीला मेसेज केला त्याच्या भावनेच्या भरात, त्याच्या एखाद्या हार्मोनल इम्बॅलन्सनेसच्या भरात, तर समाज त्याला गुन्हा मानायला लागतो. इथपर्यंत त्याच्यावरती प्रेशर तयार होतं. आणि मग अशा प्रेशर्स मधून असं लोकांना वाटायला लागतं की अरे आपल्याला जगण्याचाच अधिकार नाहीये. मग हाय लेवलचं डिप्रेशन आहे, त्यातून सुसाईडचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तर सामाजिक हे एक कारण असू शकतं, कौटुंबिक कारण असू शकतं की बाबा घरातलं आई वडिलांचं वातावरण अजिबात व्यवस्थित नाहीये, ड्रिंकिंगचं प्रमाण आहे, आईची भांडणं आहेत, वडिलांची भांडणं आहेत, घरात सतत कोणीतरी बायको भांडतीये, नवरा भांडतोय, मुलं त्रास देत आहेत, छळतायत, अशा प्रकारच्या सिच्युएशन तुमच्या आसपास असतील तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं. चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घटना, अनुभवातून आलेलं डिप्रेशन किंवा तुम्ही एक्सपिरियन्स घेतला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी आणि त्याच्यातून तुम्हाला डिप्रेशन आलेलं आहे. जसं की एखाद्या जवळच्या व्यक्तीची डेथ झाली, खूप जीव आहे तुमचा त्या माणसावरती आणि त्याची डेथ झाली तर डिप्रेशन येऊ शकतं. कारण एक पोकळी निर्माण झाली आपल्यामध्ये की जी जागा आपण बनवली होती ती पोकळी निर्माण झाली. दुसरी गोष्ट महत्वाची राहते की ब्रेकअप्स अँड डिवोर्स. डिवोर्स आणि ब्रेकअपला मी काही वेगळं नाही मानत, कारण रिलेशनशिप तर दोन्हीकडे पण ब्रेक होतात. सो बेसिकली ज्या वेळेस पण ब्रेकअप होतं, आपण ज्या व्यक्तीवर डिपेंड असतो ती व्यक्ती अचानक आपल्या लाईफमधून गायब होते, तर एक पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी किंवा त्याच्यासोबत असलेल्या काही हॅबिट्स आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकू शकतात, आपल्याला निगेटिव्ह गोष्टीमध्ये टाकू शकतात, ओव्हर थिंकिंग मध्ये टाकू शकतात, एन्झायटी होऊ शकते, इन्सिक्युरिटी होऊ शकते आणि त्यातून डिप्रेशन निर्माण होऊ शकतं. डिवोर्स असेल, नवरा बायकोची भांडणं आहेत, मुलं बेवारस पडलेत, त्यांना कळत नाहीये आईकडे जावं की बापाकडे जावं, त्याच्यात मुलं डिप्रेशन मध्ये, नवरा बायकोचे आई वडील डिप्रेशन मध्ये, नवरा आणि बायको स्वतः डिप्रेशन मध्ये. खूप जास्त अशा कंडिशन्स की ज्या मॅनेज करता येत नाहीयेत आणि डोक्यात विचार क्लिअर नसल्यामुळे मॅनेजमेंट गडबडते आणि गडबडीमुळे आपण खूप जास्त ओव्हरथिंक, अग्रेसिव्हनेस, इरिटेशन, ब्लेमिंग अशा प्रकारच्या गोष्टी चालू करतो आणि याच्यामधून ते वाढण्याचे चान्सेस असतात. एखादा अपघात झालाय तुमचा, इंजुरी झाली, एखादा म्हणजे कॅन्सर झाला आणि असं माहिती आहे आता की आपण ह्याच्यातून सर्वाईव्हच नाही करू शकणार आहे किंवा बॉडीमध्ये फिजिकल पेन खूप आहे आणि मग त्या पेन सोबत तुम्हाला सर्वाईव्ह करायला, ते सुद्धा तुम्हाला डिप्रेशन देऊ शकतं. शारीरिक लेवलला की बाबा तुम्ही एखाद्या खूप चांगल्या ठिकाणी गेम खेळत होता आणि अचानक तुमचा पाय मोडला, तर मग तुम्हाला आता त्या गेममध्ये फुटबॉल असेल किंवा अशा प्रकारचे एनिथिंग कॅन एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, अशा प्रकारचे गेम्स तुम्हाला आता खेळता येत नाही की जे तुमचं सर्वस्व होतं. अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्या हातातून सुटतात त्यावेळेस पण आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. अपंगत्व अचानक आलं तर डिप्रेशन येऊ शकतं. एक आहे की तुमचं शारीरिक अवस्था व्यवस्थित नसेल तरी पण ती डिप्रेशनला लीड करू शकते. तर ही काही कारणं आहेत, जसं की फॅमिली, थोडक्यात आपण रिलेशनशिप पकडू, थोडक्यात स्वतःबद्दलचं करिअर असेल, फिनान्शियल प्रॉब्लेम असेल की बाबा कुठेतरी लोन करून ठेवलं, खूप सारा पैसा, 50 लाखाचं, 60 लाखाचं, काही लोकांनी करोडोंचं लोन करून ठेवलं आणि आता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी, तो इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी काहीच पॉईंट सापडत नाहीये, कसं रिझॉल्व्ह करू कळत नाहीये आणि मग त्याच्यातून ओव्हर थिंकिंग, मग पैसे मागणाऱ्यांचे फोन, मग ते फोन आले की इरिटेशन, मग त्याच्यातूनही डिप्रेशन वाढू शकतं. फिनान्शियल कारणं असू शकतात. सो डिप्रेशनची खूप सारी कारणं आहेत, बेसिक कारणं आपण अंडरस्टँड करून घेतलेली आहेत इथे. याच्यावरती उपचार काय? डिप्रेशन वरती उपचार. आता डिप्रेशन वरती उपचार करायचं झालं तर बेसिकली आज म्हणजे तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रश्न होते ना, त्या प्रश्नांवरून मी 7 सोल्युशन्स काढलेले आहेत. कदाचित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ते वापरतही असाल, पण आज मी त्याला रिपीट करते आणि जर तुम्ही याच्यातलं काय वापरत नसाल तर ट्राय टू डू दॅट. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट मला तर वाटतं की गोळ्या कमी खाल्ल्या पाहिजे, स्वतःने चांगलं मॅनेज केलं पाहिजे स्वतःला किंवा काय, बट सगळे सांगतात त्या सोल्युशनच्या व्यतिरिक्त मला काही गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील की डिप्रेशन मॅनेज करताना 7 रूल्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर फॉलो केले तर कदाचित इट विल डेफिनेटली हेल्प यू. सो फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूल, दॅट इज द अनकंडिशनल रिलेशनशिप. आपल्या लाईफमध्ये ज्यावेळेस आपल्याला चांगलं वाटत नाहीये, वी आर नॉट फिलिंग गुड, आपल्याला कुठेतरी निरसता जाणवतीये, आपल्याला काही करण्याचं मन होत नाहीये, आपण लाईफमध्ये काहीतरी कांड करून बसलोय, आपण कुठेतरी हरल्यासारखं फील करतोय, अशा लेवलमध्ये आपल्या लाईफमध्ये एक
कंडिशनल किंवा अनकंडिशनल प्रेम करणारी व्यक्ती आपल्याकडे पाहिजे, जी आपल्याला ऐकून घेईल, जी आपल्याला समजून घेईल, जी आपल्याला समजावून सांगेल. कारण बऱ्यापैकी हे बघा, बऱ्याच लोकांचं असतं की आई सोबत अनकंडिशनल रिलेशन असतं. काहीही झालं तर आईला येऊन सांगायचं, काहीही झालं तर एखाद्याचं बहिणीसोबत बहिणीला येऊन सांगायचं. जसं की माझं माझ्या भावासोबत अनकंडिशनल रिलेशन आहे. काहीही झालं की मग मी दादाला जाऊन सांगणार, आणि मग दादाला सांगितल्यावर हा भले त्या माणसाने आपल्याला सोल्युशन देऊ नाही देऊ, पण कुठेतरी तुम्ही जाऊन सांगताय आणि त्या व्यक्तीला कुठेतरी रिस्पॉन्सिबल मानताय की बाबा तू माझी काळजी घेऊ शकतोस. अशी दोन नाती लाईफमध्ये असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे तुमच्या लाईफमध्ये अनकंडिशनल रिलेशन्स. तर तुमच्या लाईफमध्ये नसतील तर ती बनवा. जी अनकंडिशनल रिलेशन्स आहेत त्यांना जपा. बऱ्यापैकी आपण ग्रँटेड घेतो. घरातली आई अनकंडिशनल आहे, तुम्ही काहीही केलं तरी शी विल ऑलवेज लव्ह यू. काही लोकांचे बाबा अनकंडिशनल आहेत, काहीही झालं तर दे विल ऑलवेज लव्ह यू, म्हणजे ते तुम्हाला प्रेम करतच राहणार आहेत. काही लोकांच्या लाईफमध्ये ती बहिणीचा रोल आहे, काही लोकांचा मामा आहे, काही म्हणजे एव्हरीवन हॅज देअर वन रिलेशन. पण काय होतं माहितीये, त्या अनकंडिशनल रिलेशनला आपण ग्रँटेड घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला स्ट्रेस येतो आपल्याला कळतच नाही की अरे आपण त्याला पण जाऊन सांगू शकतो. सो बेसिकली त्या नात्यांना जपा, जी तुमच्यामध्ये तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणारे, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन सारख्या गोष्टींमध्ये जाणार आहात. दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ट्राय टू एक्सप्रेस युअर इमोशन्स. बऱ्यापैकी लोकांना एक्सप्रेसच करता येत नाहीये, सांगताच येत नाहीये की भाई माझ्यासोबत काहीतरी वेगळं चाललंय. बॉईज, त्याच्यामध्ये पुरुष, इतक्या लाईफमध्ये कसली कसली वाट लागलेली असते पण तोंडातून शब्द बाहेर येत नाही की मला असं असं फील होतंय किंवा मला असं असं वाटतंय. हा ठीक आहे, खूप सोसायटीने रोल केले, म्हणजे रूल्स बनवलेत की हा मर्द को दर्द नहीं होता, मर्द ने रोना नहीं चाहिए, ये नहीं करना चाहिए, वो नहीं करना चाहिए, म्हणजे पुरुष एकदम त्या स्ट्रॉंग भूमिकेत. बट बेसिक आहे, ज्या नीड्स एका महिलेच्या आहेत त्याच नीड्स एका पुरुषाच्या आहेत. स्ट्रेस आल्यानंतर बाई रडून मोकळी होऊ शकते, पण पुरुष कधीच एक्सप्रेस करत नाहीत स्वतःला. हा, काही अपवाद आहेत, काही मुलं करतात एक्सप्रेस, पण काही नाहीत करत. ट्राय टू लर्न एक्सप्रेस. थोडं व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस एक पुरुष दुसऱ्या पुरुषाजवळ जाऊन म्हणेल ना, अरे माझ्या लाईफमध्ये यार असं झालं यार, तुम्हाला समोरचा पुरुष असं नाही म्हणणार की असं नाही होना चाहिए. ते तुम्हाला ऑब्व्हियसली सपोर्ट करणार की माझ्याही लाईफमध्ये असं काहीतरी चालू आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ही मुवमेंट येणारच आहे. त्यामुळे समोर आपल्याला एक्सप्रेस करायचंय, ज्या पद्धतीने करता येईल. रडून एक्सप्रेस करता येईल, रडून एक्सप्रेस करा. बोलून करता येईल, बोलून करा. एखाद्याला लिहायला आवडत असेल, जस्ट राईट इट आउट. मी एक मूवी बघितला होता इरफान खानचा, जस्ट लाईक, मला आता त्या हिरोईनचं नाव एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण तिला खूप स्ट्रेस आलेला असतो, तर तो तिला एका पहाडीवरती घेऊन जातो, एकदम उंचावरती, आणि लाईक की तू खूप जोरात ओरड. सुरुवातीला तर तिला ते जमत नाही ओरडायला, पण ती ट्राय करते आणि ती खूप जोरात ओरडते, एक्सप्रेस करते तो सगळा अँगर, आणि मग ती ओरडता ओरडता ती रडायला लागते. तुम्हाला काही ना काही मार्ग काढावा लागणार आहे. जे तुम्हाला नेगेटिव्ह वाटतंय, खूप राग आलाय, खूप आता डिस्टर्ब झालाय तुम्ही, कुठल्या ना कुठल्या मार्गातून तो राग, ती अँशियसनेस, तो डिस्टर्बन्स तुम्हाला एक्सप्रेस करून बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे अनकंडिशनल रिलेशन जर असतील तर इट विल हेल्प यू अलॉट टू एक्सप्रेस युअर इमोशन्स. तिसरं, ग्रेट बनायचं नाहीये लाईफमध्ये. बऱ्यापैकी लोकांना ना खूप असं ग्रेट बनायची चूल असते की मी असा आहे, मी असा आहे, आणि मग आपण काय करतो, एका मुखवट्यामध्ये स्वतःला घेऊन जातो, आणि त्या मुखवट्यामुळे तुम्ही खूप सक्त बनता. की जसं की मी जर कोणाला सांगितलं की, म्हणजे एक माझा मित्र होता, मी जस्ट कॉफी घेत होतो आणि त्याने विचारलं, जस्ट सांगत होते मी कसं जर्नी झाली, माइंड मिरॅकल्स कसं सुरू झालं, म्हणजे सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली. तर त्यावेळेस त्याने असं जस्ट विचारलं की लास्ट कधी रडली होती. तो मी म्हटलं 2 दिवसापूर्वी. जस्ट लाईक काय म्हटलं, हा 2 दिवसापूर्वी. तर लाईक की अरे तू तर सायकोलॉजिस्ट आहे ना, तू असं कसं रडू शकते. प्लीज ट्राय टू रिमेंबर, जे प्रोफेशनल लोक आहेत, बिझनेसमॅन आहेत, इव्हन सायकोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, यू हॅव राईट टू क्राय, यू हॅव राईट टू एक्सप्रेस. तुम्ही ग्रेट नाहीये तर स्वतःला त्या ग्रेटनेस मध्ये नेऊ नका.
जर इथेच मी असं ठरवते मी तर सायकोलॉजिस्ट आहे, मला तर सगळं माहिती आहे, मी कशाला रडू, ह्या ग्रेटनेस मध्ये जर मी आली असते किंवा मी एवढ्या लोकांना रडण्यापासून वाचवते, मी का रडू, ह्या ग्रेटनेस मध्ये जर मी आली असते तर कदाचित माझं डिप्रेशन अजून वाढलं असतं, माझी एन्झायटी अजून वाढली असते. त्यामुळे डोंट ट्राय टू बिकम सो ग्रेट. तुम्हाला जे काय फील होतंय तुम्ही नॉर्मल आहात, खरंच तुम्ही नॉर्मल आहात, बाकीची जशी माणसं आहेत तसंच आपण नॉर्मल आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करा. जर तुम्ही स्वतःला काहीतरी ग्रेट समजायला लागला तर स्वतःला चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस नाही करू शकत. स्वतःची दुःख दुसऱ्यांना तेवढ्या इझिली तुम्ही नाही सांगू शकत. सो प्लीज ग्रेट बनण्याच्या नादाला लागायचं नाही. ओके. चौथी आणि मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. 4 लोक काय म्हणते. मी मध्ये एक रील पण बघितली होते ते की वो 4 लोग हम है, हम कुछ नहीं कहते, जो करना है वो करो. सो बेसिकली भाई, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, मी असं वागलं तर, मी असं बोललं तर, गृहिणींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जेवढ्या केसेस माझ्याकडे येतात, काही नाहीये, त्यांचं लाईफ ऍक्च्युली चांगलं चाललंय, पण ही ननंद अशी म्हणाली, सासू अशी म्हणाली, दीर असा म्हणाला, सासरे असे म्हणाले, नवरा असा म्हणाला, पोरं अशी म्हणाली, आणि मग मी असं केलं मॅडम, मग त्याच्यावर ते काय बोलतील. ह्या इनसिक्युरिटी मध्ये ऑलवेज दे आर लिव्हिंग. आणि त्याच्यामुळे डिप्रेशन वाढतंय. एक्सप्रेस करत नाहीये, कोण काय म्हणेल ह्याचा अति विचार करत बसायचं, आणि कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल असं करत बसायचं, आणि डिप्रेशन मध्ये स्वतःला म्हणजे डिप्रेशनचं भागीदार व्हायचं. बेसिकली असं नाही करायचं. 4 लोक काहीही म्हणत नाहीयेत, त्यांचं काहीही मत नाही, आणि त्यांचं जर मत असेल तर ते तुम्हाला येऊन सांगतील. 4 लोकांना काही वाटत असेल तर ते तुम्हाला येऊन बोलतील. जर ती गोष्ट तुम्हाला येऊन ते बोलत नाहीये, त्याचा अर्थ त्या गोष्टीला आपल्याला एवढं एंटरटेन अजिबात करायचं नाहीये. त्यामुळे जे काही लोक म्हणतील ते त्यांच्या जवळच असू द्या, तुम्हाला जे करायचं ते करा. हा, ते कॅल्क्युलेटेड, एज्युकेटेड रिस्क, आणि जे काही करताय ते तुम्ही विचारपूर्वक करालच, सद्सद्विवेक बुद्धीचा वापर तर करालच. पुढची गोष्ट, अशी जागा, अशी परिस्थिती, असं ठिकाण, अशी माणसं टाळा ज्यांच्याकडून तुम्हाला नेगेटिव्हिटी फील होते. बऱ्यापैकी लोक असतात, अरे मेरा वो दोस्त ना बहुत नेगेटिव्ह, आणि तरी त्याच्या जवळ जाऊन बसायचं. कुणी सांगितलंय? डोंट डू दॅट. जर तुम्हाला एखाद्या माणसाची वाईब नेगेटिव्ह येतीये, नकारात्मक वाटतंय, त्याच्याशी बोलताना चांगलं फील नाही होतंय, तर त्याला लांब ठेवा. असंही त्याला जपून आपल्या लाईफमध्ये काही खास होणार नाहीये. झाले तर तुम्ही नेगेटिव्हच होणार आहे. माझ्याकडे एक बिझनेसमॅन होते, लाईक की मॅडम मी लय पॉझिटिव्ह आहे, पण माझं पार्टनर आहे ना भयंकर नेगेटिव्ह आहे, गोष्टीच होत नाहीत. सो माझं तर खरं सांगू, मनापासून ऍडवाइस सोडा त्याला. तुम्ही तुमच्या बेसिसवरती तुम्हाला जे करायचंय ते करा. त्यामुळे जी माणसं तुम्हाला नेगेटिव्ह फील करवून देतात, नेगेटिव्ह बोलतात, हा तात्पुरतं नेगेटिव्हिटी ठीक आहे की बाबा एखादी गोष्ट आपण करतोय आणि ती व्यक्ती येऊन सांगतीये, म्हणजे करेक्शन करतीये की हे असं केलं तर हे असं खराब होऊ शकते ही गोष्ट. पण पूर्णपणे नेगेटिव्हिटी की नाहीच होणार, हे असं होऊच शकत नाही, ते तसं होऊच शकत नाही, आय नो, अशा ऍटिट्यूडच्या माणसांपासून 10 हात लांब राहा, नाहीतर ते तुम्हाला डिप्रेशन मध्ये टाकतील. आणखी पुढचं सांगायचं म्हटलं तर कंपॅरिझन. खूप सारी लोक खूप सारं कंपॅरिझन करतात. म्हणजे एवढे मार्क्स मिळाले पाहिजेत, तेवढे मार्क्स मिळाले पाहिजेत, सोसायटी काय म्हणेल, ह्यांनी असली गाडी घेतली मग मी काय करू, त्यांनी, म्हणजे बेसिकली प्रत्येक छोट्या 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 गोष्टींवरून कंपॅरिझन होतात. कंपॅरिझन मधली बाउंड्री आपल्याला लक्षात नाही आलं तर ते क्लॅश मध्ये जातात, आणि क्लॅशची पण बाउंड्री लक्षात नाही आली तर ते वॉर मध्ये जातात. स्पर्धा माणसाची मानसिकता खराब करते. मानसिकता खराब असल्यानंतर वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक आजारांना आपण आमंत्रण देतो. आता ऑब्व्हियसली तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित नसेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे. प्रोडक्टिव्हिटी तुमची कमी झाली की अगेन तुमची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये परत अपयश येतं. अपयश आलं की परत आपण स्पर्धा करायला लागतो, आणि या स्पर्धेमुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो. त्यामुळे ना कधी कधी मी कायम हे सांगते की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अंडरस्टँडिंग करून स्वतःला तिथल्या तिथे सेटल करणं फार महत्वाचं आहे. कम्पेअर करायचं नाहीये, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे. मला खूप सारे म्हणतात की तू लवकर सक्सेसफुल झाली, तुझं तर छान आहे, तुझी तर मजा आहे, तुझं तर सगळं. मी त्यांना कायम सांगते की इट्स माय टाइम, माझा टाइम चांगला आहे म्हणून मी सक्सेसफुल आहे. उद्या तो जाईल किंवा थांबेल, उद्या तुमचा पण टाइम येणार आहे. त्यामुळे कम्पेअर नाही करायचंय आपल्याला.
आपल्याला ज्या टाइम मध्ये तुम्ही आहात त्या टाइमची रिस्पेक्ट करायची आहे, त्याला अंडरस्टँड करायचं आणि पुढे जायचंय, कम्पेअर नाही करणं आहे. त्याच्यानंतर आहे की सगळ्यात महत्वाचं की डोंट ट्राय टू विन एव्हरी बॅटल. प्रत्येक फाईट मध्ये कशाला जिंकायचंय आपल्याला? म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी किती बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या नादात आपण खूप मोठ्या मोठ्या चुका करतो. आणि मी हे खरंच बघितलंय. माझ्याकडे काउन्सिलिंगला रिलेशनशिपच्या ज्या केसेस आहेत, तर मी कसा बरोबर आहे हे बायकोला प्रूव्ह करण्यासाठी त्या पुरुषाने 1000 मिस्टेक्स केल्या. आपल्याला कुणाला आपण किती योग्य आहेत, किती बरोबर आहेत, आपण किती भारी आहेत है ना, किंवा मलाच ते बॅटल जिंकायचंय, मलाच योग्य राहायचंय, ऑलवेज आय एम ऑलवेज राईट, ह्या भूमिकेत राहण्याचं जो अट्टहास आहे ना, ते तोडून टाका. लहानपणापासून सतत राईट राईट राईट, मी ऑलवेज विन, नाही का, मी सतत जिंकतोय, मी सतत पहिला नंबर काढतोय. आपल्या मुलांना आपण प्रेशर देतो, खूप सारे पालक, की पहिला नंबर आला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही, शाळेत त्याचा पहिला नंबर येतोय ह्याचा अर्थ जगात त्याचा पहिला नंबर येतोय असं नाहीये. तशा हजारो करोडो लाखो शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये खूप साऱ्या पोरांचे नंबर येतात. तो इथे जरी जिंकला तरी आयुष्याच्या जर्नीत प्रत्येक वेळेस जिंकेलच असं नाहीये. त्यामुळे गोष्ट बेसिकली अंडरस्टँड करायची, प्रत्येक ठिकाणी जिंकायची गरज नाही. हारलेलं पण चांगलं आहे, हारायची पण सवय असली पाहिजे. कारण आयुष्याच्या प्रत्येक युद्धात तुम्ही जिंकणार नाहीये, हारणार पण आहात. मग तुम्हाला माहिती पाहिजे की ठीक आहे यार, इट्स ओके, नो नीड टू विन. तुम्ही प्ले केलं, संपला विषय. यू आर गिव्हिंग युअर 100%, संपलाय विषय. त्यानंतर जे काय असेल, इट इज देअर थिंग्स, ते पुढचं आहे. त्याचा आत्ताच आपण मला जिंकायचंय, मला झालंच पाहिजे, मी केलंच पाहिजे, अट्टाहास नको. अपेक्षा ठीक आहे की माझा नंबर आला पाहिजे, पण आलाच पाहिजे हा अट्टहास तुम्हाला डिप्रेशनकडे घेऊन जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःकडून आणि इतरांकडून कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवूच नका म्हणत नाहीये मी, कमी ठेवा. एखाद्या व्यक्तीने माझ्यासाठी हे करावं, ठीक आहे, पण केलंच पाहिजे हे ठीक नाही. मी माझ्यासाठी हे आणून ठेवलं पाहिजे, ठीक आहे, आणि नाही केलं तर मग मी फेल्युअर, मी चुकीचा आहे, मी वाईट आहे, मला जगण्याचा अधिकार नाही, मी स्वतःसाठी ह्या गोष्टी करत नाही. त्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. त्याने माझ्यासाठी हे नाही केलं, त्याने माझ्यासाठी गुलाबाचं फुल नाही आणलं, त्याने माझ्यासाठी फाईट नाही केलं, त्याने, अरे ठीक आहे, माझी अपेक्षा आहे की त्याने करावं, पण तो नाही करत आहे ना आता. सो इट्स ओके यार, इट्स टोटली ओके, इट्स टोटली ऑल राईट. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून आणि स्वतःकडून जास्त अपेक्षा नाही ठेवायच्या, अट्टहास नाही करायचाय. करायचंय, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुम्ही करू शकता, यू हॅव कॅपॅसिटी, करा, 100% करा. पण त्या गोष्टींचा अट्टहास नाही करायचा की झालं नाही तर असं, झालं नाही तर तसं. त्याला काहीतरी लेबल नाही देऊन ठेवा. आणि सुरुवात अगदी सहज होते, छोटी छोटी गोष्ट असते, छोट्या छोट्या गोष्टींमधला रस निघून चाललाय, चांगलं वाटत नाहीये, कुणाशी बोलू वाटत नाहीये, सोसायटीमध्ये जाऊ वाटत नाही, मित्र बनवू वाटत नाहीये, जेवण करू वाटत नाहीये, झोप लागत नाहीये, सतत डोकं दुखतंय. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुरू झाल्यामुळे त्याचं रूपांतर कुठेतरी डिप्रेशन मध्ये होतं, जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं, त्याच्याकडे व्यवस्थित मॅनेजमेंट नाही केलं. आणि या उपर हे छोटे छोटे नुसके मी तुम्हाला सांगितले, करूनही तुम्हाला डिप्रेशन जाणवतंय, तर एक गोष्ट लक्षात घ्यायचंय, सायकॅट्रिक सल्ला घ्यायचा आहे, सायकोलॉजीचा सल्ला घ्यायचा आहे. जर सायकोथेरपीज घ्या, CBT, REBT सारख्या थेरपीज डिप्रेशनवर चांगल्या पद्धतीने काम करतात, रिलॅक्सेशन चांगल्या पद्धतीने काम करतं. त्या उपरही डिप्रेशन कमी नाहीये तर आपण सायकॅट्रिक मेडिसिन घेऊ शकतो, SSR घेऊ शकतो, मेडिसिन. ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला फॉलो करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण म्हणतो ना की प्रिकॉशन्स काय घ्यायचे, तर प्रिकॉशन्स इज लाईक, तुमचं डेली रुटीन विस्कळीत होऊ देऊ नका, तुमचं डेली रुटीन बदलू देऊ नका. डेली रुटीनमध्ये व्यायाम करणं, मेडिटेट करणं, स्वतःला आनंदी ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे, त्या गोष्टी फॉलो करणं, ह्या कंटिन्यू करायच्या आहेत. आमच्या सायकोलॉजी मधले एक शास्त्रज्ञ ते कायम म्हणतात की डिप्रेशन इज नथिंग बट युअर मेसी डेली रुटीन. डिप्रेशन ही खूप मोठी गोष्ट नाहीये, पण तुमचं डेली रुटीन खूप गडबड आहे. स्वतःला ऑर्गनाईज नाही करत आहे भाई. आपण एक्सरसाइज करायला पाहिजे, जिम करायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, मेडिटेट केलं पाहिजे, व्यवस्थित खाल्लं पाहिजे,
की समटाइम्स कधी कधी आपल्या इमोशन्स थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि रुटीनमध्ये मिक्स झालं पाहिजे, काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील डिप्रेशनमध्ये न जाण्यासाठी, किंवा जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर तिथून बाहेर पडण्यासाठी. सो ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. इट इज आय थिंक लिटिल बिट अबाउट द डिप्रेशन. डिप्रेशन हा खूप छोटा विषय नाहीये, इट इज टू बिग. पण जेवढं जास्त मला तुम्हाला कळवता येतं, बेसिक गोष्टी सांगता आल्या, त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित इथे तुम्हाला सापडतील जर तुम्ही व्यवस्थित विचार केला. व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज हा शेअर करा, कारण काही लोकांना कळतच नाहीये की ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि ही त्यांच्यासाठी आपली हेल्प असणार आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया या माध्यमातून आणि त्यांना सांगूया की हा, तू चुकीचा नाहीये, तू वाईट नाहीये, तू नाटकं नाही करत आहेस. बऱ्यापैकी लोकांना वाटतं की काय डिप्रेशन नाटकं करतो. नाटकं नाहीयेत ही, इट इज लिटरली सिरियस डिसऑर्डर. ओके, सो त्याला तेवढं सिरियसली आपल्याला घ्यायचंय, ही नाटकं नाहीये. आणि त्यामुळे तुमच्या जवळच्या माणसाबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्हाला हे फील होतं की अरे हा फील करतोय किंवा तुम्ही स्वतः फील करताय, सीक फॉर अ हेल्प. ट्राय टू मॅनेज इट. होत नाहीये मॅनेज तर मदत नक्कीच घ्यायची आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. असाच आपला तुमचे प्रश्न आमची उत्तरं असा सिलसिला चालू राहणार आहे. आज डिप्रेशन होतं, उद्या दुसरा काहीतरी टॉपिक असेल. सो बेसिकली ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा. त्या व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात आणि तुम्हाला हेल्प हवी आहे तर तुम्ही आमच्याकडून हेल्प घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण असे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. प्रश्न तुमचेच आणि उत्तरं आमची. सो थँक्यू सो मच.